नमस्कार मंडळी. माणसाच्या मेंदूत हास्य कुठं निर्माण होतं हे विज्ञान शिकवतं, पण ते कसं निर्माण होतं हे दाखवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. हसवण्याचे प्रयोग यशस्वी करण्यासाठी सगळे प्रयोगशील हास्यकर्मी इथे जमलेले, त्यांचं स्वागत आहे. यांच्या यशस्वी प्रयोगांना तेवढीच दणदणीत दाद देण्यासाठी उपस्थित आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. आणि आज आपल्या हास्य जत्रेत खास हास्यरसिक म्हणून सहभागी झालेले आहेत विनोदाच्या महाकुटुंबातले थोरले आबा अर्थात मकरंददादा नासपुरे. मंडळी, आता एका गायन स्पर्धेचा निकाल इथे जाहीर होणार आहे. एका रियालिटी शोचा ग्रँड फिनाले दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नमस्कार नमस्कार. ब्रेक नंतर मी चेतना नॉट ओनली बट ऑल्सो तुमचं मनापासून स्वागत करते. एमएजे सायकल प्रस्तुत महाराष्ट्राचा कोकिळ 2022 च्या ग्रँड फिनाले मध्ये को पॉवर्ड बाय एमएजे सुपारीवाले. एमएजे सुपारी घेऊ नका रिहर्सलच्या दुपारी, अन्यथा मीटिंग बसेल संध्याकाळच्या प्रहरी. आणि आता तो क्षण येऊन ठेपलेला आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. ही स्पर्धा 3 महिने चालली. महाराष्ट्रातून हजारो स्पर्धक इथे आले. त्यातून 45 स्पर्धक निवडले. निवडत टॉप 10 झाले. त्यातून टॉप 2 निवडले. आणि आता टॉप 2 स्पर्धक इथे मी आमंत्रित करते. गौरव मोरे आणि ओमकार राऊत. जवळजवळ बरगडीत गेला असतास. तर आता आपल्याला कळणार आहे कोण ठरणार आहे महाराष्ट्राचा कोकिळ 2022. आणि निकाल जाहीर करण्यासाठी मी आपल्या मान्यवर परीक्षकांना इथे आमंत्रित करते. आपल्या लाडक्या कवयित्री आणि गीतकार ईशा डे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. आणि सुप्रसिद्ध संगीतकार जानू वालेद यांना. हॅलो सर. सॉरी. हॅलो सर. तर आता निकालाची वेळ झालेली आहे. सेम ब्लॅक अँड रेड सेम. सर मी ईशाडे मॅडमना विनंती करते की त्यांनी निकाल जाहीर करावा. वाईट ईशाजी, निकाल जाहीर करण्यापूर्वी मला काही बोलायचंय. ओंकार, गौरव, तुम्ही दोघेही आज जिंकणार नाही आहात. तुम्ही दोघेही हरणार सुद्धा नाही आहात. बिकॉज तुमच्यात आग आहे. शिलगवा. क्या बात है जानू जी. एक मिनिट, तुमचं ऐकून एक कविता येते. ऐकू पटकन. कोंबडी आधी की अंड हे आपण कोण ठरवणार. कासव जिंकलं तरी कासविणीला ससाच फिरवणार. कारण ससा असतो मऊ मऊ. कारण ससा असतो मऊ मऊ आणि कासव असतं कडक कडक. ईशा म्हणे. धुन लगाओ. धुन लगाओ. राइट अवे. धुन. या राइट अवे. धुन. कम ऑन हमें. डिचक बाबा.
ओंक्या ते हे काय रे हम दोनों हे अलग अलग ते होतं काय ईशाजी निकाल तर महाराष्ट्राचा कोकिळ 2022 आहे नाही गौरव मोरे. सर ते गौरव मोरे. सर ते कोकिळा नाही सर कोकिळ आहे कोकिळा. आई बाबा मी जिंकलो. येस मी जिंकलो. सर 2 मिनिटं हे फुटलं नाही बसा ना परत. हा मी जिंकलो. सर प्लीज 2 मिनिटं सर फुटू द्या ना सर. मी जिंकलो. जाऊ द्या सर नाही फुटत आहे. नाही फुटत आहे. मी जिंकला बाबा. काय झालं पाणी आणा. हॉस्पिटलला फोन करा. ओंकार काय कोण आहे ओंकार. ओंक्या ओंक्या बरायस ना. ओंकार ए भाई बरायस ना. मी हरलो. हो. ओ माय गॉड. मी हरलो सर मी हरलो. गौऱ्या ओंक्या गौऱ्या ठीक आहे सर कॉम्पिटिशन जिंकणं माझं स्वप्न होतं सर. आणि मी हरलो. मला जगण्याचा काही अधिकार नाही गौऱ्या. अरे माय गॉड. ओंकार मी मेलो पाहिजे गौऱ्या. ओंकार काय बोलतोयस तू. अरे ओंक्या यार ऐक ना यार मी जिंकलो काय तू जिंकलास काय एकच आहे ना. नाही गौऱ्या यार ट्रॉफीवर तर तुझंच नाव आहे ना. हा ते आहेच. इतिहासात तुला लोक लक्षात ठेवणार मला कोण लक्षात ठेवणार आहे रे. हा मला नाही अधिकार नाहीये जगायचा. मला मरू दे. अभिनय फक्त विंगेत दाखवा तिकडे झाला. इकडे ओंकार हे 4 फुटाचं इथून जीव जाणार नाही तुझा. नको मारुडी. अंकु शांत हो. असं काय करतोस. कासव जिंकलं तेव्हा सशाने असा विचार करून जीव दिला असता तर. हा ससा हरला पण गाणं सशावरच बनलं ना. ससा ससा तो ससा नी का कासवावर बनलं का. तू ऐकलंयस का असं कधी. कासव कासव ते कासव नी नासव ढासव ठासव त्याची नाही की नाही. असं कासवावर नाही ना बनलं. तू ससा आहेस. हा जग तुला लक्षात ठेवणारे गाणी तुझ्यावर बनणार आहेत. कळलं. हे कासव आहे रे. हा जिंकलाय. हा कुठेतरी छोट्याशा फिश टँक मध्ये वगैरे पडून राहील. मॅडम असं काय बोलताय मॅडम तुम्ही. हा असं नका ना बोलू मी जिंकलो. अच्छा हा अच्छा हा ओके. ओंकार इधर हा सर काय तू जिंकला ना सर. काय होणार नाही. बघ मला सांग एक जण तरी असं पाहिलंयस का जो रियालिटी शो जिंकलाय आणि स्टार झालाय. नाही सर गौरव मोरे आणि वनिता खरात त्यांचं झालंय सर. त्यांना वेट क्लाउड पोचतंय. सत्य आहे सर प्लीज कंटिन्यू. काय आता शो जिंकलाय मग आता काय होणार. हा माच करणार मग याला काम येणं बंद होणार. मग दारू पिणार आणि एके दिवशी तुला असं कुठला तरी गटरात पडलेला सापडेला. सर मॅडम सर काय बोलते सांगा ना सरांना. काय तू सॅड आहे ना. मोटिवेट नको करायला. अरे पण मी जिंकलो आपण सेलिब्रेट करूया ना प्लीज. नाही गौऱ्या आपण सेलिब्रेट करूया. हा तू जिंकलायस ना मला आनंद आहे. तू कर सेलिब्रेट. येस येस. पण माझ्या बाबांना मी सांगितलं होतं रे. काय की मी ट्रॉफी घेऊन घरी येईन. मी त्यांना दाखवेन ते खुश होतील. आजारी असतात ना. काय काय झालंय त्यांना. त्यांच्या पोटाला भोक आहे. ओ माय गॉड. अबे ते सगळ्यांच्या पोटाला असतं त्याला बेंबी म्हणतात. गप्पा जरा. ते नाहीये गौऱ्या. मग
बेंबीच्या बाजूला दुसरा भोक आहे, तिकडनं पाणी, जे काय औषधं खातात, हवा सगळी बाहेर पडत असते. काय सांगतो? म्हणून नाही रे, त्यांची तब्येत नसते बरी. गेल्या आठवड्यातच डॉक्टर म्हणाले त्यांना धक्का बसेल असं काही होऊ देऊ नका. आणि हे झालं, मी हरलो. नाही यार, त्यात गौऱ्या त्यांना अजिबातच आवडायचं नाही सिंगर म्हणून. आणि त्यात तोच जिंकला. हा दुसरा धक्का बसणार आहे त्यांना. तुझा बाप एवढा आजारी आहे, गप झोपायचा ना. हा, उन्हा कशाला करायला पाहिजे? गौऱ्या यार, तू का नाही झालास त्यांचा मुलगा? तू का नाही झालास? तू त्यांच्या पोटी का नाही आलास? जर तू स्वप्न तरी पूर्ण केलं असतंस त्यांचं. ज्या माणसाच्या पोटाला भूक आहे त्याच्या पोटी जन्माला यायला मला काय इंटरेस्ट नाही. राहू दे, मी माझा बरा आहे. नको ना रडू यार. गौऱ्या, हा, एक काम करशील का रे? काय रे भाई? बघ, म्हणजे 2 मिनिटं तुझी ही ट्रॉफी आहे ना, ती यांच्या हातून मी अशी घेतोय असा फोटो काढू का प्लीज? अरे, 2च मिनिटं. बाबांना बरं वाटेल रे. ट्रॉफी नाही, निदान फोटो तरी मी दाखवला, थोडं बरं वाटेल. अरे बाबांना. ओके, पण मी जिंकलोय ना यार. दे ना यार गौऱ्या, दे ना. सर, ह्यांचं काय आहे? त्यांना फक्त ट्रॉफी द्यायला बोलवलं, त्यांचं करतात. गौऱ्या, सर प्लीज दे ना, प्लीज दे. 4 दिवस तरी जगतील रे बाबा, 4 दिवस जगतील. अरे यार, गौरव ऐक माझं. हा. जिंकला तूच आहेस ना? हा. हा, पण कासव पण जिंकलं होतं, पण त्याला ट्रॉफी मिळाली होती का? मॅडम, तुम्ही ना त्या गोष्टीत आधी बाहेर या. मला राहून असं का वाटतंय तुमचं आणि सशाचं अफेअर होतं म्हणून? किती लाल करताय त्या सशाची? राहू द्या ना. सर, तो मागतोय त्याला ट्रॉफी दे ना गौऱ्या. तू है बड़ा, ट्रॉफी दे दो उसको, तू और भी हो जाएगा बड़ा. अरे दे ना. देऊन टाक गौरव. प्लीज एक फोटो तर काढायचा. फोटो काढायचा. देतो. काकांना बरं वाटेल तुझ्या. देतो. ओ हे फोटो काढून घ्या पटकन. सर, माझी तुम्ही जर मला हे दिलं तर. आता आपल्याला कळणार आहे कोण आहे महाराष्ट्राचा कोकिळ 2022. हो चेतनाजी, मी आहे ना महाराष्ट्राचा कोकिळ 2022. त्याला बरं वाटेल ना. यासाठी चाललंय. ओके. हा. ईशाजी प्लीज. तर महाराष्ट्राचा कोकिळ 2022 आहे ओंकार राऊत. थँक्यू. ओंकार, कॉंग्रॅच्युलेशन. एवढंच होतं. बाजूला व्हा आता. याचं सगळं आहे. बाजूला व्हा. थँक्यू. ओंकार, येस सर. काय बोलशील? विनर झाल्यानंतर काय वाटतंय तुला? थँक्यू सगळ्यांना. मी माझ्या बाबांना थँक्यू म्हणतो, माझ्या गुरूंना, इथे उपस्थित असलेल्या दोन्ही जजेसना, अँकर चेतना, ह्या 2 मुली, म्युझिशियन्स, सगळे प्रेक्षक, माझा दूधवाला भैया, आमच्या गल्लीतला संजा पाणीपुरीवाला, आणि लोकल ट्रेनमध्ये ती 4थ्या सीटवर बसणारी मुलगी, स्कूल बसमधला माझा क्लीनर, आमच्या शाळेतल्या एक प्यूनबाई ज्या मला नेहमी साथ द्यायच्या, या सगळ्यांना मी हे अवॉर्ड डेडिकेट करतो. थँक्यू गाईज. ए नागू, ते माझं आहे. मी तुला दिलंय. मला सोडून अख्ख्या जगाचं नाव घेतलंस तू. माझं नाव घेतलं तर मेलास काय? सॉरी गौऱ्या राहायला ये इथे ना. ये काय? वेलकम. सगळ्यांनी गौऱ्याला वेलकम करा. टॉप 2 मध्ये हा माझ्या बरोबर होता. टॉप 45 मध्ये यायला जरा कष्ट लागले याला. आणि टॉप 10 मध्ये माझ्याशी कॉम्पिटिशन थोडी अशी तगडी होत होती त्याची, पण मध्येच त्याने एकदा कोमळ न लावला तेव्हा म्हटलं रे असा सूर नाहीये काही. मग मी त्याला शिकवलं आणि मग टॉप 2 मध्ये तो माझ्या बरोबर आला. मी जिंकलोय. मी विनर आहे. तुला सहज दिले ट्रॉफी, मी फोटो काढायला. हा काय झालं?
बाबा कशाला बाबा बाबा जिंकला! एक मिनिट तुझ्या बापाच्या पोटाला होल आहे ना? हा तर प्राइज मिळालं ना ते बरे झाले. चला बाबा सर 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 मी जिंकलो का, सर? हो, सर. सर, सांगा ना, मी जिंकलो, सर. ऐका ना, सर. आम्ही दादा, मी जिंकलो की नाही? तरी सांगा की. हा, मी जिंकलो का यार? सर, नाही, सर, मी जिंकलो का यार? अरे, आम्ही दादा, मी जिंकलो का यार? हो, सर. सर, सर, मी जिंकलो का, सर? काय मुद्दाम करता यार? जाम बेकार क्रिएटिव्हिटी. खूप छान झाला परफॉर्मन्स प्राजक्ता म्हणे. लवली. मकरंद दादा काय म्हणाल? खूप उत्स्फूर्त आणि खूप उत्तम अतिशयोक्ती वापरून केलेलं प्रहसन मला खूप आवडलं. सगळ्यात महत्त्वाचं चेतू तुझं बेरिंग खूप चांगलं होतं. हा 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 ते मला खूपच आवडलं. सगळ्यांचं सादरीकरण उत्तम एवढं की प्रियदर्शनी आणि शिवालीचं बागडणं सुद्धा ह्यामध्ये इतकं चपकल बसलं. आमच्या हौशी रंगमंचाच्या काळात आमचा एक मित्र महेंद्र मोरे नावाचा तो कुठल्याही एकांकिका स्पर्धेला बक्षीस वितरण सुरू झालं आणि काहीही नाव घेतलं तर तो पळत यायचा मागणं. तो मागे बसायचा आणि पहिलं अभिनयाचं बक्षीस तिसरंच नाव असलं तरी हा 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 असं करत. मला आज त्यांचं सादरीकरण बघताना तसंच वाटत होतं की शेवटी त्याने ह्यानं त्या प्रकारे ती शील्ड मिळवली, बक्षीस मिळवलं आणि त्याला बसवलं. अप्रतिम सादरीकरण, क्या बात. मंडळी आता आपण जाणार आहोत अभिनय प्रशिक्षण शिबिरात, जिथे निखळ विनोदाचे पाठ द्यायला येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे स्वागत आहे. यांना आम्ही घडवले आणि यांनी आमची काय होय. हो ते जरा गोंधळ झालाय. हे असं आहे ते यांनी आमची लाज राखली असं आहे ते. लाज राखली असं आहे. पण ते काय झालंय साईजचा थोडा प्रॉब्लेम झाला. हा बॅनर खूप मोठा निघाला त्यामुळे ते मागे फोल्ड करून ठेवलाय. नाही आम्ही केवढे घाबरलो. नाही बरोबर. या या स्वागत आहे सर. सर स्वागत आहे माझ्या उन्हाळी अभिनय शिबिरात. तुम्ही या 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 हे घ्या ना हे घ्या ना सर. सर हा असू द्या या या बस बस बस. हे घ्या हे घ्या सर. सर येस या रे दत्तू या इथं या. येस हा नमस्कार नमस्कार. हा नमस्कार. काय रे शुमाकर अभिनय शबरी हेच आहे ना? काय म्हणालात तुम्ही? काय रे शुमाकर अभिनय शबरी हेच आहे ना? एकतर ते कायरे शुमाकर नाहीये कॅशी मिरॅकल असं आहे ते. ते लिहिलेलं आहे. आणि अभिनय शिबिर आहे ते. अभिनय शबरी असं नाहीये. उष्टे कलाकार पुरवतो का आम्ही इंडस्ट्रीला? नाही एक सांगताय म्हणजे मुळात इथे जे येतात त्यांच्या अभिनयात राम नसतो म्हणून ते इथे येतात. शबरीचा संबंधच नाहीये काही असं असतं ते. हा तर कसं असतं ही जी कला आहे अभिनयाची ती आम्ही लहान मुलांच्यात रुजवतो. आम्ही मुलांच्या मनात अभिनयाचा एक जो हे असतो अंगारा तो घालतो. मालूचं काय? मालूचं कुठे काय? मग ते आता मालूच्या मनात मुलांच्या मालू कुठून आली? मग ते नाही काय ऐकण्यात पण फंबल की काय? मस्त होणार आहे स्किट आपलं. मग छान होणार आहे. क्लास होणार आहे म्हणजे स्किट. हो व्हेरी गुड व्हेरी गुड. हां तर मी माझी ओळख करून देतो. नमस्कार. मी या शिबिराचा संचालक आहे मधुकर नेने. वा. आमच्या शिबिराची कोठेही शाखा नाही कारण आमचं शिबिर आहे झाड नाही. वा चांगलाय चांगलाय. काय ना आमचं पोरगो सनी त्या तुमच्या शिबिरात घेऊचा. अरे वा. काय म्हणतोय? सनी नाव आहे का? सनी नाही मुलात त्याचं नाव दत्तू आहे काय त्यामधलं? मग सनी म्हणता तुम्ही? ते लहान असताना खारीक मागायचा ना.
खारीकचा काय संबंध आहे? खारीप के खारीप असं म्हणायचं म्हणून सनी आहे. नाही 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 सर बंद करूया का स्किट? नको सर 5च करूया स्किट. हे नको सर, खरंच नको. सुरुवात ही असेल तर पुढे काय होईल सर? ऐका ना. बरं नाही नाही चांगलं आहे नाही चांगलं आहे. आणि आमचा दत्तू आहे ना लय टॅलेंटेड हा. म्हणजे टॅलेंट एकदम ठासून भरलेला त्याच्या. हो का? तुम्ही एक काम करा, तुम्ही ना एका नवाज बनवा. नवाज? हा चालत ना रे वरून नवाज होचा ना तुझा. माझा तर जाकीशरा. काका मला नवाज बनायचंय, टायगर बनायचंय आणि विद्युत जामवाल बनायचंय. जामवाल ना? काय याला विद्युत जामवाल ना? ये नाही अरे बोलतास? अरे संपू आहे. अरे याच्या पुढे मी काय विनोद करणार? अरे बाप रे. आज म्हणजे एकदम तयारी झालेला आहे का नाही? ठरवून तुम्ही आले विकेट ठरलं ना लास्ट मोमेंटला तुमचं? बरोबर आहे, चांगलं आहे, मला आनंद आहे. पण एक सांगू का तुला बाळा? काय बनायचंय? सुपरस्टार बनायचं आहे. पण सुपरस्टार बनणं ना एवढं सोपं नसतं. म्हणजे याची दाढी कशी कारण नसताना विनाकारण वाढलेली आहे की नाही? गालावर दाढी काहीही कष्टानं घेता वाढले की नाही? तसं नसतं सुपरस्टार होण्याचं, कळलं का? सुपरस्टार होण्यासाठी गालफाड मेहनत करावी लागते. गालफाड मेहनत करावी लागते. तर हा मुलगा जो सनी किंवा दत्तू ज्याला म्हणतात तो आलेला आहे. कसा आहेस बाळा? बरा आहेस ना? हा आता मला हे बघायचंय की याच्यात उपजत काय गुण आहेत. ते उपजत गुण आहेत ना म्हणून त्याला आणलं आहे का? उपजत गुण आहेत. वॉचमन काय करतो? वॉचमन काय दत्तू सरांना वॉचमन करून पाय पडतो. हा पाय पडतो. माझा तो पुष्कर जोग. काय म्हणाला तुम्ही याला? माझं पुष्कर जोग. तो जोग आहे, हा जोक आहे. हा फरक आहे त्याच्यात. प्रॉपर्टी लावते, बाकी काय नाही. वॉचमन साठी ही प्रॉपर्टी बघू. तर मी तुम्हाला आता वॉचमॅन करून दाखवणार आहे. दत्तू पुढे बघा, पुढे लय माझी आहे. डिटेलिंग माहित? कसलं डिटेलिंग? मच्छर मारला. मच्छर चावल्याचं डिटेलिंग. दत्तू तुला परवा काय शिकवलंय बघा? बघलास ना? जागा घेतली माझ्या. हा जो ईस्टचा वेस्टला गेला हे तुम्ही परवा शिकवलं. ही काय कला पेश केलीत माझ्या समोर? असं नसतं. अभिनय एवढा सोपा नसतो. अभिनय येण्यासाठी घरात तसं पोषक वातावरण पाहिजे. तुमच्या घरात आहे का पोषक वातावरण? मला आहे पोषक वातावरण. म्हणजे अख्ख्या खानदारात पोषक वातावरण आहे. काय सांगताय? मुलात मी कसा कलाशक्त माणूस. वा, हे आनंद झाला. गेली 12 वर्ष मी गावच्या नाटकात स्त्री पार्ट करतोय का नाही? 12 वर्ष स्त्री पार्ट म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. केवढा विलोभनीय दिसायचो माहिती? विलोभनीय दिसायचं. पुरुष मरायचं खाली माझ्याकडे बघून. काय सांगताय का? खोटं नाही सांगित. हो नजाकत काय बघा. वा वा. काय कौतुक घेऊन बसलाय? आम्ही कशा गेलो? माझ्या पोरासाठी गेलो ना. त्याका मार्ग दाखवा, त्याका करिअर करू, त्याका ना मोठो हिरो बनूचा. अगदीच अगदीच. एक सांगा, तुम्ही हा सगळा शिबिर खोललास, तुमका अनुभव वगैरे हा ना? अरे म्हणजे काय? नाही तुमका याच्या आधी कडे बघला नाही काय हो? मी काय म्हणतो, वाकोला ब्रिज खाली तुम्ही तळलेल्या बॉबे विकायच्यात का उभे? होय काय? बघलेलास? तुम्ही काय वाकोल्या ब्रिज खाली मी अशा बॉबे घेऊन काय जाऊ विकायला? हो नाही, सेम टू सेम दिसतो. नाही हो, उगीच काय तुम्ही बोलताय? नाही काय, मी लेखक आहे. तुम्ही लेखक आहो काय? मग पोटा पाण्याचं काय? तेच मी सांगतोय तुम्हाला, लेखक आहे ना मी. आणि छोटे मोठे अभिनय सुद्धा करतो. एक सिरियल माझी सुरू आहे. MH चॅनल आहे ना, त्याच्यावर सिरियल माझी सुरू आहे. कुठली? तुझी तर मी अशी करेन ना या नावाची एक सिरियल आहे. आणि मग मी एक चित्रपट सुद्धा लिहिलेला आहे. काय सांगता? हो. नंतर कधीतरी केस काळे करेन. पिक्चरचं नाव. नंतर कधीतरी केस काळे करेन. जेम्स बॉन्डचा आहे ना, डाय अनदर डे, त्याचं मराठीत मी केलेलं. शिबिरात आमच्या पोराक घेतालाच ना. मला सांगा फी किती आहे तुमची?
जास्त आहे जरा थांबा, थोडी जास्त बोलू दे आधी. मी सांगितलंय कुठे मग जास्त आहे म्हणा ना. थांबा जरा अजून. फी मी सांगतोय. फी साधारणतः मी बघा, मला काय ह्याच्यात काही बंगला बांधायचा नाही. म्हणजे मी कला अशी वाढवावी किंवा कलेचं महत्व कळावं मुलांना म्हणून मी हे करतो. मी 7 दिवसाचे 700 रुपये घेईन. तुम्ही फक्त याला स्टार बनवा काय जमत फोटो स्टार झालो बाई. पण मग ते 700 रुपये कन्फर्म. आजच्या म्हणजे काय 750 घ्या ना एवढं काय. मग मी ह्याला ऍडमिशन करून घे. मला सांगा ना पण म्हणजे माझ्या दत्तू काय काय शिकवताला. होय सांगतो. ये बाळा ये. स्टार बनायचंय तुला. हो मला हॉलिवूड स्टार बनायचंय. हॉलिवूड स्टार बनायचंय तुला. वा वा. हॉलिवूडचं कोण बनायचंय. मला अल पचिनो बनायचंय. अल पचिनो. चेहरा बघितल्यावर पचकन फुकिनो एवढंच येतं रे. कसे बोलता एक कसा आहे. नाही हरकत नाही बाळा. कसं असतं की मी तुला वेगळ्या प्रकारे शिकवणार आहे. आमच्या कार्यशाळेत कसं असतं आधी नवरस शिकवतो आम्ही. नवरस कानावर गेले. नवरस हा ऐकले. आई गाईच्या चुकापासून काहीतरी गोडगोड बनवते ना. तो खरवस रे बाळा. नाही मारत नाही. सांगितलं त्याला बाळा ये ना बाळा ये. बाळा तो खरवस म्हणतात. नवरस कुठले. रौद्र रस. कधी गेले कानावर. हास्य रस. करुण रस. शृंगार रस. याला काहीच येत नाही. हो येत नाही ह्याला खरंच काही येत नाहीये. एक मिनिट बाळा असं नाही करायचं सोन्या. स्टार बनणं एवढं सोपं नसतं. तुला कळतंय का. वाचन केलंय. अत्रे माहितीयेत. पुलं बघितलेत तरी का. पुलं. ATMच्या दारावर लिहिलेलं असतं ना पुलं. खोबरेल तेलाची बाटली माहितीये. एवढंच विचारतो. माहितीये का. एवढंच विचारतो. तुला काय सांग. 7 दिवस माझ्याकडे आहेस बेटा. आज घरी गेल्यावर आईला सांगायचं मोठी आण. हा लागेल आपल्याला. ATMच्या दारावर पुलं असतं. मागे काय पुशुरे गे. मागे काय असतं त्याच्या. अरे पुलं म्हणजे हे मी ओढलं ना त्याला पुलं म्हणतात. आणि ते पु ल देशपांडे फार मोठे लेखक होते ते. कळलं का. गडकरी ऐकलेस. गडकरींबद्दल माहितीये. माहितीये. काय गडकरी काय. ठाण्याला तलाव फेसिंगला त्यांचा खूप मोठा लाल कलरचा बंगला आहे. मला थोडी जरी जादू येत असती ना पोपट करून सोडला असता तुला. अरे गडकरी राम गणेश गडकरी यांच्याबद्दल याला काही येत नाही. निघा. खरंच येत नाही. त्याला दुडवा लहान अजून नाही शिकाक तेवढं नाही कळणार. कळत असतं तर तुमच्याकडे आणलं असतं काय. उगाच दत्तू रडू नको बाई. हे घे पिस्ता का. माझी का ती मंजिरी फडणीस. मंजिरी फडणीस. मंजिरी फडणीसला दाढी आहे. ही मंजिरी फडणीस नाहीये. मग हा फडणीस नाही. ह्याला फक्त फोडणीस टाकायच्या लायकीचा आहे हा. कळलं का. असा आहे तो. कळलं. याला काही येणार नाही. प्लीज घेऊन जा. 7 दिवस ह्याच्यावर मला वेळ नाहीये करायला. इतर पण मुलं येतील आता 15 मिनिटात. प्लीज घेऊन जा. असं नका करू प्लीज. म्हणजे विनंती करतो. बाकी काय नाही. 700 रुपयात मला परवडणार नाही. मी 1000 रुपये घेईन. 1000 रुपये. 1000 रुपये मी देतो. पण हा जेव्हा शिबिर मधनं बाहेर येईल ना तेव्हा 3-4 पिक्चर करूनच याला बाहेर पाठवा. आणि 2 वेब सिरीज पण पाहिजे. 300 रुपयात तुम्हाला 2 वेब सिरीज आणि 4 चित्रपट पाहिजेत. बापाची पेंड आहे काय बोलते घेऊन जाऊ. काय शिकवा बघा. असं नका करू. त्याला माझ्या मताप्रमाणे सगळं होणार. माझ्या शिस्तीप्रमाणे होणार. हो चलाच मेल्या बाळा. लक्ष दे. हे बघ मी आता वाचन घेतो याचं. तुम्ही बसा तिकडे. मी याचं वाचन घेणार. हे जर याला वाचता आलं तरच मग पुढे मी त्याला ऍडमिशन देईन. चांगला वाचता. आता हे वाचायचंच तू. कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरीच्या खळबळाटाने प्रसरण पावणारी जीवनाची सूक्ष्म विचेष्टिते उद्धृत करायला कोणत्याही कलावंताला परक्याच्या बोजड भाषेची उसनवार भलामण करावी लागत नाही. हे आता वाच. दत्तू चल नुगिया. कल्याणला नवीन शिबिर उघडलंय. तिकडे जाऊन आपण ऍडमिशन घ्यायला. आपल्या जवळ आहेत. कुठे चाललात. तिकडची माणसं पण ओळखीची आहेत ना. तुम्ही कुठे चाललात. नाही ते वयाच्या प्रमाण वाक्य जरा मोठी आहेत ना.
म्हणजे जरा मोठा झाला ना 25-30 वर्षाचा की आम्ही आणतो तुमच्याकडे. चल 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 निघा पटकन चल. नको ऐका माझं. नाही नको. अरे हे थांबा रे. अरे हे थांबा रे. अरे मस्त हास्यरस निर्मिती केलीत, मस्त. मकरंदा, अप्रतिम अर्कचित्र उभं केलं. कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की कुत्र्याच्या भूछत्रकाप्रमाणे शिबिरं विविध उघडली जातात गावोगावी, गल्लोगल्ली. काही काही मुलांना आईबापांना घरात ताप होत असेल म्हणून ते शिबिराला पाठवतात की काय, असंही मला बऱ्याचदा वाटतं. त्यांना बरं त्या मास्तरांची नावं नेम धरून माहिती नसतात. अशा शिबिरात मुलांना पाठवण्याचं काय गणित असेल ते मला माहीत नाही. पण तुम्ही मांडणी करताना मात्र एकदम अप्रतिम. मला त्या नावापासून सगळीकडे ते फार अप्रतिम आवडलेलं आहे. ते नाव जे तुला सुचलं अकॅडमीचं, तिथूनच मी खुश झालो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते बॅनर जे झाकलं तर त्यातून लेखक आणि ज्याची संकल्पना आहे, संकल्पक, यांचं उद्दिष्ट इमिजिएट कळलं आणि तुम्ही सादर करताना बहारदार केलं. व्हेरी गुड. मंजिरी फडणीसला विचारूया, तिला ही विनोदाची फोडणी कशी वाटली आहे. मला खूपच मजा आला सगळ्यांना लाईव्ह बघून. कारण माझी आई रोज बघते आणि कुणाला बोलू देत नाही जेव्हा हे सगळं चालू असतं. मी पण बघते तिच्यासोबत whenever शी इज हिअर इन बॉम्बे. सो हॅपी टू सी यू गाईज लाईव्ह. या थँक्यू मंजिरी. मंडळी, शंकर्या आणि शितलीच्या प्रेमाच्या कबाबमध्ये येणाऱ्या हड्ड्या वाढतच चालल्यात. आज या प्रेमकहाणीमध्ये एक नवा ट्विस्ट घेऊन तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कल्याणची चुलबुली शिवाली परब, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. शंकर्या, ओय शंकर्या, शंकर्या, ओय शंकर्या, शंकू, ओय शंकू, शंकू, ओय शंकू. वळून कर की. कुठं हाय कुठं ओय शंकर्या. कोण पाहिजे तुम्हाला? कोण पाहिजे आम्हाला? मालक हवेत हिच्चे. काय? दुकानाचे मालक पाहिजेत. दुकानाचे मालक होय. हा बाई, आमचे शंकरराव जरा बाहेर गेलेत. येतीलच आता आमचे शंकरराव. तू शंकराला शंकरराव म्हणते ते पण आमचे. कोण आहेस का तू? मी प्रिया, प्रिया जामसंडेकर, मुक्काम पोस्ट जामसंडे. जामसंडे नाकाच्या थोडं पुढे गेलं 4 पावलं की मारुतीचं मंदिर लागतं तिकडे. चिपरे, कोण आहेस तू? म्हणजे हित्त काय करतीस? आमच्या शंकररावांची मी मामे बहीण आहे. बहीण आहे ग, बहीण आहे. मामे बहीण आहे ग, मामे बहीण आहे. बहीण महत्वाचं नाही आहे, मामे बहीण महत्वाचं नाही. मामे बहीण आहे. माझ्या आत्याचंच दुकान आहे. म्हणजे आमचंच दुकान आहे. बोला काय पाहिजे? ही लिस्ट आहे सामानाची, पट्टीशी सामान दे. आत्याबाई, बाहेर या की जरा. आले आले, कस्टमर आले, सामान घ्या. संपली हीच आहे. हे बाशीतली आहे ही आणि काय नवीन. आत्याबाई, तेवढे ते सामानाची लिस्ट आहे, तेवढं सामान द्या. केवढा? 1 मिनिट. काय तू आणि आत्या का म्हणाली ग मला? ही तुम्हाला आत्या म्हणली म्हणून मी बी आत्या म्हणले. होय का? ती माझ्या नात्यातली आहे. तू कोणीस माझी मावशी म्हणणे? मी म्हणतीस तशी आली मोठी आत्या म्हणणारी. मावशी. आत्याबाई, यांची काय उधारी वगैरे नाही ना आपल्या? लय शाने आहेस वय. उधारी बिधारी ठेवत नसतोय आम्ही. मावशी सांगा की नाही. थांब, एवढं काय पडत तू? मग ती नाही, उधारी बिधारी नाही, नेहमीची गिरायक आहे आपली. हा नाही, आपलं विचारलं. आमचे अण्णा बोलतात कल दूंगा, लिख के रखना. अरे काय गाव सोडून चाललो का? 10 रुपयासाठी कुठे भांडतो? दिन नाही नंतर. अशा गिरायकांपासून लांबच राहायचं असतं म्हणून आपलं बोलले मी. असं कोण आहे तो हिचे अण्णा? गावाकडे छोटं किराणा मालाचं दुकान आहे. दुकान छोटस आहे पण हिचं थोबाडलाही मोठंच आहे. नाही तसं नाही, चुरू चुरू बोलती थोडीशी. नाही ग,
लई गुणाची हाय पोर माझी. केवढा हिशोब करते माहिती का गावाकडं. बापाला केवढा हातभार लावती. नवऱ्याच्या घरी गेल्यावर नवऱ्याला पण असाच हातभार लावल ती. जा बाई आत्या. चॉकलेट चोरती. थोत्तर तोंडे. चोरत नाही, घेती म्हणून घेती. विचारलं का आम्हाला घ्यायती म्हणून? आमच्या शंकराचं दुकान आहे, आम्ही विचारत नसतो, रोजच घेतो अशी चॉकलेट. काय ग माय शंकर्या एवढा भोळा सांब आहे, त्याला असं रोज लुटीता का? नाही हो मावशी, रोज नाही लुटी. 4 चॉकलेट काढता, रोज काढले तर किती पैसे होतील ग? गप्पे शिवले. ए प्रिये, काय ग? काय झालंय? काय झालंय? शंकरराव म्हणायचं नाही मला. का? दादा म्हणायचं मला. भाव आहे मी तिचा. भाव आहे. दादा आला. बघितलं का आत्या, दादा म्हणायला लावते ती. आता लहानपणापासून शंकररावच बोलते की मी. आय हिला सांग मला का भाव म्हणायचं, कळलं का? शंकरराव नाही म्हणायचं. बहीण आहे माझी. गपरा एकदम, काय बोल नगस. काय झालंय काय नेमकं? तुमची पाहुणे आहे का नाही? आम्हाला चोरटी म्हणती. नाही हे तिला चॉकलेट चोरती इथनं आणि पैसे पण देत नाही. हे चुकून म्हणले असं लागे. शंकर्या, माझ्या डोळ्यासमोर चोरली तिनं. मावशे, चोरली नाही, घेतली म्हणून घेतली. हात टाकून. आय त्याचं काय झालंय तुला सांगतो बघ. हे बघ, मला माहित आहे तिनं काय घेतले असतील. हे गिरायकांनी जास्तीचं सामान घेतलं का नाही तर मी 2-4 चॉकलेट देतो अशी फुकट. का आता शंकर्या? असं नाही करू शंकरराव. अशीच फुकट देऊ नुकसान होतं बघा. आमचे अण्णा नेहमी बोलतात, व्यवसायात ना एक पैशाचा हिशोब ठेवायचा. अजिबात 1 रुपया सुद्धा नुकसान झालं नाही पाहिजे. काय काटकसरी पोरगी आहे का माझी. आत्या तुम्ही बोलता ना शंकर इतकं काम करतो पण पैका काय भेटत नाही. माहित? आता मला सांगा, हे असं 4-4 रुपयाचं नुकसान झाल्यावरती कसं प्रॉफिट व्हायचा? सांग त्याला. आता आपल्याकडे क्वालिटीचा माल भेटतो म्हणून कस्टमर येतात की नाही आपल्याकडे. आपल्याला हे असे फुकटचे नको. ज्यांना गरज आहे ते येतील ना. बरोबर आहे की नाही? अशी कॉम्प्लिमेंटरी द्यायची काय गरज आहे आपल्याला? बरोबर आहे ना. हे बघ ए प्रिये, धंद्यात असा हेमटेपणा करून चालत नाही. असत्यात काय गिरायक जवळची. असत्यात काय गिरायकांच्या बरं घरचे संबंध. एवढंच आहे तर तात्याला येऊन सांग की. सांगू? गप्पा आता. चल ग शिवले, आपण आहे का नाही दुसऱ्या दुकानात जाऊ. या दुकानात नवीन अकाउंटंट रुजू झालाय. गावातले दुकान आहेत, मोकर दुकान आहेत. ते चिंतामण शेठ आहेत ना, ते आता गिरायकाला रोज चाय बी पाहिजे. त्यात जा ना त्या चिंतामण शेठकडे. इकडे काय आली? ओळखीची म्हणून काय पण बोलशील का ग? अजून तर काय बी बोललं नाही मी. बोलायला लावू नका मला. मावशी सांगून ठेवते. काय बोलणार आहेस? गेल्या महिन्यात गहू घेतला होता तुमच्याकडनं. केवढ्याला सोंडे लागलेत त्याला. सांगायला आलोय होतं तुम्हाला आम्ही. यायचं होतं मग कोणाची वाट बघत होतीस? साबुदाण्याचं सांग की. साबुदाण्याचं अंगाशी काय साबुदाणे? परवा आम्ही तुमच्या दुकानातला घेतलेला साबुदाणा भिजत घातला. परत पिट्टी झाली त्याची पिट्टी. साबुदाण्याची पेज म्हणून प्यायलो आम्ही. तो जर टर्रारून फुगलेला साबुदाणा तुमच्या थोबाडावर मारला असता ना तर गावात नाचक्की झाली असती. मग मारायचं होतं की थोबाडावर कोणाची वाट बघत होती? मावशे, कसं दिसेल ना फुगेल साबुदाणा वडा. थांबा लगेच काय सुरू होता? थांबा की 5 मिनिटं. शिवले टिटवे थोबाड रंगवीन तुझं. कशी बी असली ना तरी आई आहे माझी. कशी बी असली म्हणजे काय? कशी बी असली म्हणजे काय? आई आहे म्हणून सारखी तिचीच बाजू घेते ते. आम्ही कोण नाही काय? मम्मी भाची तिची. तू कोण आहेस ग? मी कोण आहे कळल तुला नंतर. मी कोण आहे ते. जेव्हा कळल का नाही तेव्हा तू आणि तुझा अण्णा हित दुकानात पाऊल बी ठेवायचं नाही ते. कुठे बोलते? बापाचं गाव आहे का ग? धमका कोणाला देतीस? तुझा तो तात्या आणि ह्याचा नाना गळ्यात घालून फिरतात गावामध्ये म्हणून काय पण ऐकून घेणार नाही. काय पण ऐकून घेणार नाही म्हणजे लई आईवरच गेलीस ग. आई कशाला काढली? माझ्या आई कशाला काढली? पाय पडतो गपकी. तुझ्या पाय पडतो गपकी. आत्ताच मी गप्प बसले ना शंकर्या. तुम्हाला नंतर बी हे सगळं ऐकून घ्यायला लागल. 1 मिनिट. नंतर ऐकून घ्यायला लागल म्हणजे काय ग? नंतरच सांगितलं नाही वय शंकर्या घरी येणार आहे ते. शंकर्या सांगून टाक. हे घरी येणार आहे? सांगून टाक. हे घरी काय येणार आहे? सांग की. हिम्मत सांग की. काय सांग? चहा प्यायला येईल कधीतरी नंतर. नंतरच आहे तुला मी नंतर सांग. गपकी. काय गपकी? माझी काय चूक आहे वय? किती चुरू बोलते ती मला. किती तावातावानी येते ती माझ्या अंगावर. काय अंगावर येते पोरगी?
झिंजा उपटणार आहे होय माझ्या उपटीन आली इकडं हा काय काय करशील हात तर लावून दाखव मला गप 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 लावला हात कसा लावला मला असा लावला मला हात लावू नको सांगते मी मला हात लावू नको पाय लावला मी पण काय लगा कोंबडा आले ते आयुष्यात माझ्या हा कोंबडा आहे वय खुराड्यातल्या भांडतायचा लगेच सगळं सामान पाडलं माझं ए शाने आता नाही वय दुकानातलं नुकसान होत खोबडं विन लाल चोचे पुढं पुढं करती भावानं लय उतालाय वय भांडायला हे तर माझी परिस्थिती भर तू भर शितली भर की आपण भरू राहू दे आता जा तिथं सगळं पाडलं आणि आता आली साफसफाई करायला मोठी कुणाला मारलंस ग हा मी पोरासाठी बघितलेली पोरगी आहे ती माई होणारी सून आहे ती तिला घर करते पाणी देऊ कवायच गप तू का उगा नाटकी करते ती शंकरराव किराण्याच्या दुकानात असते तुंदीर किराण्याच्या दुकानात असते तुंदीर शंकररावांची लगीन करून लगेच गाठेल मी मंदिर जरा करते का लगेच फिरू नको मोठी उकळायचं अजून लगीन एवढं नको लाजू उकळणं घेतलं तुझ्या माहितच नाही आय तू आहे का नाही पहिलं घरी जा तुला माझी आण आहे बघ घरी जाऊ आय आय हे बघ लोक बघतात ते आय तमाशा झालाय गावात हे बघ थांबून थांबून बघते तुला लोक बघतात आय काय काय आय तुला आण आहे माझी तू पहिले घरी जा शंकरराव हे नाही का नाही घरी घेऊन जा आणि खरंच कुराड्यात ठेव शंकरराव करते धाया सांगितलंय मला भाऊ म्हणायचं राखी बांधायची मला इथं आता रक्षाबंधनला कळलं का गपरा आय हिला घेऊन जा तुला आण आहे माझी आय तू आण घातलीस म्हणून चालली पण या फुकटीला जर का सामान दिलंस तर बघ याद राग आधीच सांगते नकोच आहे तुमच्या दुकानातलं सामान मला नकोच घेऊ काय केलीये बाय तू काय ह्याचं मनावर घेऊ नकोस ते काय माझ्या शब्द बाहेर नाही तूच होणार आहेस माझी सून परत जर ह्या बांबूचं झाड हित्त दुकानात दिसलं का नाही तू आहे आणि मी आहे कुठलं बांबूचं झाड ही तुझ्या शेंड्या नाकाची बहीण आहे ना मामी बहीण हिचं परत दिसली का नाही अशा आडवी पाडीन ना तिला उत्तम मी डोकं फिरलाय माझं शंकर्या शांत तुझ्या आईला सांग शितली आहे का नाही शितली आहे का नाही डिस्ट्रिक्ट लेवलची फुटबॉल चॅम्पियन आहे की तो फुटबॉल घेईन आणि तुझ्या आईला नमस्कार सांगायचं आलंय बेकार आहे शितली चल का शितले माझं काय नाही शितले माझं बापरे लग्न आधीच मॅच सुरू झाली आहे त्या घरात मज्जा येणार आहे नंतर मग 4 चॉकलेट घेत्या भरणीच घेऊन जाते वा 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 प्रेम कहाणी मधला हा ट्विस्ट मला खूपच आवडलाय वा वा बढिया परफॉर्मन्स सई माहोल परफॉर्मन्स होता एकदम मला असं वाटतं की ह्या सिरीजचा ग्राफ जसा चाललाय तो सगळ्यात माझा आवडता ग्राफ आहे माझ्यासाठी शंकर आणि शितली ही यांच्यापेक्षा कमी नाही आहेत खरं तर आणि आम्ही आता इतके इन्व्हॉल्व झालोय की आता काय होणार हा प्रश्न सतत आमच्या मनात असतो आणि तो याचं श्रेय तुम्हाला आहे तुम्ही ज्या प्रकारे सादर करता फार मजा आली शिवाली मला खूप आनंद आहे की तुझ्या वाट्याला हे कॅरेक्टर आहे कारण तू नेहमी त्याचं सोनं करतेस वने आज तुझी आणि प्रियाची या ट्विस्टमध्ये एंट्री झाली आणि ती आम्ही खूप जास्त एन्जॉय केली प्रियदर्शनी ब्रिलियंट परफॉर्मन्स तुला या रूपात बघून मला अत्यंतिक आनंद झालेला आहे आणि जे तुझ्या वाट्याला आलं ते तू फार सुंदर सादर केलंस पुन्हा तुला अशा रूपात बघायला नक्कीच आवडेल मजा आली मस्त लिहिलं होतं आणि तुम्ही सादर पण मस्त केलं थँक्यू गाईज मंडळी वेळ झाली आहे निरोपाची पण या विनोदाच्या मंचावर हास्याच्या फुलबाजा उडवायला पुन्हा भेटणार आहोत पुढील भागात तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची
नमस्कार मंडळी. स्मित हास्य, खळखळाटी हास्य, दणदणाटी हास्य, 7 मजली हास्य अशा सर्व प्रकारांचा आनंद देण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, खट्याळ सासूच्या 2 नाठाळ सुना आज पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला येणार आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने यांचं. डेट पण घेते ना. काय जेतो बाई. हो आई. खाली जाणी लिंबू सोडा घेऊन ये बाई. आणते. झालंय. आणि ऐक, लिंबू सोडा घेऊन ये, पण त्या लिंबू सोड्याला सांग बर का, लिंबू सोड्याचे जास्तीचे रेट लावू नको. कसं आहे, आपल्या आई नाही ना दिवसातनं 2-4 वेळा लिंबू सोडा लागतो. हा, नाही तर लिंबू सोड्यातच आपला अख्खा महिन्याचा पगार जायचा नाही का. हाय का आता सासूचा लिंबू सोडा पण डोळ्यात खुपायला लागलाय बाई तुझ्या. अहो तुम्हाला नाही म्हणले मी त्याला म्हणले. अहो आई तू फुकटचे रेट वाढवतो म्हणून म्हणले मी. माहितीये मला, बोललीस त्याला, पण ऐकवायचं मलाच होतं ना तुला. आता काय बाई सुना आल्यात माझ्या नशिबी. सासूचा लिंबू सोडा काढतात उठता बसता. आई माकडीनी आहेत नुसत्या माकडीनी. नमस्कार. नमस्कार, मी रोहित माने बरं का. हा मग पुढं काय. हा मग पुढं खरातांचं हेच घर आहे का. खराताची कोण आहे त्या. हे इथे होय. दादा खरातांनी पाठवलं तुम्हाला. बया मामाजीने या की बसा बसा. हा आलो. नाही बसत नाही आजीबाईने घेऊन जायला आलो होतो आपलं. मला घेऊन झालं. हो आमच्या ह्यांनी पाठवलंय. हो शेवटी माझ्या नवऱ्यालाच माझी काळजी. बॅगा भरायला घ्या, चालले डिंगरजला मी. कुठले डिंगरज बिंगरज नाही मग कुठं वृद्धाश्रमात जायचे. वृद्धाश्रमात जायचे. कुठं वृद्धाश्रमात. बाज झालं आता लय जागलात. या नावाचं वृद्धाश्रम आहे आमचं. असं नाव आहे असं वृद्धाश्रमाचं नाव आहे. ती दादांनी फॉर्म भरला होता ह्यांच्यासाठी म्हणून मी आजीबाईने न्यायला आलो. चला आजीबाई चला. आई मामांजीनीच ठरवलंय हो तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवायचं. बया आई, मामांजी सोबत तुमचं काय भांडण झालंय का हो. नाही का कायचं भांडण. ठेव फोन. याच्या पुढं काय बोलतोय काय तू. भांडाय कुठे जाते मी. असलं कुठं काय करतील, तेवढा टाइम नाही त्यांच्याकडे. अहो त्यांनीच पाठवलंय मला. तर पाहिजे तर फोन करून विचारायचं त्यांना तुम्ही. फोन करून बघा. बोलून घ्या. फोन लावा मामांजी. हॅलो मामांजी. हॅलो बेटा, कशी आहे बेटा तू. बरे बरे. मी काय म्हणते सर, अर्जंट काम होतं तुमच्याकडे. बोल ना बेटा. हा ते इथं ते वृद्धाश्रम वाले न्यायला आलेत. आलाय का तो. हा मग दे धाडून. तिला दे ना धाडून. अहो पण ते. अरे काय पण ते आता ते गंजेल ट्रॅक्टर किती दिवस ठेवायचं. दे लावून त्याला वृद्धाश्रमामध्ये. अगं तू तिकडे काय करते उसामध्ये. इकडनं झालं बाई. फोनवर बोलतोय 2 मिनिट थांब. हा बोल बेटा. बया मामांजी. हा बेटा. अहो तुम्ही काय वावरात बिवरात आहे का. हा बेटा उसाला पाणी देतोय ना. तू कशाला तिकडे काय म्हणतोय ऊस काय म्हणतोय. अरे टरारून वर मच्छय बर का यावेळी ऊस. हा का थांब ना बाई 2 मिनिट फुलवर आहे मी. ठेवते फोन ठेवते. ठेव बेटा. बया मामांजीचं ऊसात लय जोरात काम चाललेलं दिसतंय. चला मग जायचं का. बघा तेव्हा ऊसातच असतो हा माणूस. काय करतो कुणास ठाऊक. मला गंजेला ट्रॅक्टर म्हणला. आई आता तुम्हाला जायला लागल आई वृद्धाश्रमात. लई नाटके नको करू ना मी.
आई मामांजींनी ठरवलंय तर जावंच लागेल ना आई. मामांजींचा शब्द कधीच मोडत नाही ना तुम्ही. चल चल मी नसते जात. नवरा म्हणला म्हणून काय लगेच घर सोडून जाते होय. माया पोरांचं पण घर आहे. माया पोराला फोन लाव. माया पोराला फोन लावते लवकर करायला उशीर होती मला. आम जरा आलंय घोड्यावर. फोन लाव. काय आई त्यांचा मेसेज आलाय. काय आलं? हे बघा ते म्हणतात की काय वृद्धाश्रमाची माणसं आली तर म्हातारीला दे पाठवून. सामान बिमान नीट बांधून ठेव. एवढूशा तेवढूशासाठी वृद्धाश्रमात जायला नको. माई पोरं पण जाऊन मिळालेत माझ्या नवऱ्याला. आता कसं करू आई? अहो आम्हाला तुमची खूप खूप आठवण येईल. ही बाई बघ आकडे आली बाईला केवढं करते. कांदा आहे का कांदा? नाही नाही लय नाटकी आहे ती. बया आतापर्यंत फोनवर बोलत होती ना माझी सासू. गंजेल ट्रॅक्टर जरी असला तरी चांगली होती ना माझी सासू. अगं वाई ना ते नाही होत आलंय आज दोघींना. विश्वास नाही बसत हो. 2 मिनिटापूर्वी म्हातारी चुरू चुरू बोलत होती. आता आपल्याला सोडून जाणा. आई आई नका जाऊ नका जाऊ. आई आई पायाजवळ बसलेस लक्षात असू दे. बायकांनो अरे कशाच नाव भोंगा बसरला का म्हातारी इथं जाय अजून. तिला काय आम्ही तिरडीहून ह्याला नाही आलो. काय बोलतोयस? वृद्धाश्रमात न्यायचे लागा. मी नसते जाय तू. अरे काय माहितीये या दोघींनी मिळून माझ्या नवऱ्याचे कान भरलेत. यांना घेऊन जा. मी नाही. कशाला करू आई. काय एवढी नाटकी करती? आम्ही नाही कान भरले आई. मला माहितीये आता खोटा खोटा रडताय. मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. मला तिथं वृद्धाश्रमात धाडशील आणि तुझी ती टवळी आई तिला आणून बसवशील वहित. माझ्या आईला टवळी म्हणाल्या. बिचारी तुळशी सारखी गुणवान आहे ग बाई. काय तर म्हणे तुळशी सारखी गुणवान. कावळ्याच्या चोचीतली घाण आहे तुझी आई. ए यार बस करा गेला का? काय कालवा लावला तुमचा? म्हातारे चल की लवकर. अरे लगा टेम्पो तिकडे खाली मी नो पार्किंग मध्ये उभा केलाय गेटच्या पुढे. मला काय टेम्पोत घेऊन जायला आलास होय? मग एवढं मोठं सामान न्यायचं म्हणजे टेम्पो नकोय. सामान म्हणजे काय? सामान म्हणजे म्हातारे आता लागा तू कायमचं घेऊन जायची. तुला सामान केवढं असेल तुझं? बरं तू एकटीच आहेस होय? 4-5 म्हाताऱ्या गोळा करून न्यायचे त्या. बरं त्यांचं सामान आलं का 2-2 गाड्या परवडणार येतोय आम्हाला तवा. काय नाही चला टेम्पो आणलाय टेम्पोत बसून जायचं. चला. मान्य दादा तुमची म्हातारी पकडायची गाडी आहे होय? काय बोलती लागा बाय? रमे असा खोटा घालीन ना. म्हातारी पकडायची गाडी असते बाई कधी. लई करू नकोस ग. लई होत आलंय तुला आज. कांदा घ्या कांदा घ्या. आई मामांजींनी ठरवलंय तर तुम्हाला जायला लागल आई. काय काय लागते एवढूस नाक आहे काय ना गाडी ती ग. तसं नाही दादा. शुकरून घ्या आधी शुकरून घ्या. नाही नाही तसं नाही हो. भरून आला. आई चाललं ना वृद्धाश्रमाला. मी काय म्हणते दादा तिथं ये. क्या बात आहे. तिथं एका खोलीमध्ये साधारण किती माणसं असतात? एका खोलीत बघा 1-2-4 जण असते ती. 2-4 जण म्हणजे 3 तरी असली किमान तरी तुम्हाला 3-2-5 तरी खेळता येईल. आई काय लागा कालवा लावलाय तुम्हाला? उशीर होतोय. म्हातारे घे की पिशवीन चल की. आई मामांजींनी ठरवलं तर तुम्ही जा वृद्धाश्रमात. जा बाई तेवढी आईची बॅग भरून आण. जाते आईची बॅग भरते बाई. तू हल्ली असा मुटका मारीन ना आयुष्यभर अशी चालशील वर बघत. जाते बाई. लवकर घेऊन एखादा कांदा बी घेऊन यायच नाही लागल बरं का.
मध्ये मध्ये आकडी बर बया आई ग बया सण नाही होत मला. आई ऐका माझं ऐका नमे तुम्ही आता वृद्धाश्रमात जाणार तर तिथं तुम्हाला खायची प्यायची सगळी सोय असेल. तुम्ही चांगलं चुंगलं खा प्या पण जरा खाता पिताना इतरांचा पण विचार करा. नाही कसं आहे नाही तर तुम्ही खुशीत आणि बाकीचे कुपोषित असं नाही झालं पाहिजे. हाय का आता म्हणजे मी कुपोषित राहिली तर चालेल होय? अहो तसं नव्हतं म्हणा. म्हाताऱ्या कशाला लागली सुनांच्या मागे लागा. घे की पिशवीन चल की लवकर. मी नसते तुझा. अरे तुला काय आमचं काय वृद्धाश्रम घालतो फालतू वाटलोय. 2 टाइमच पोटभर खायला देत तुला का आम्ही तिथं. बरं मी काय म्हणते ऐका ना. एवढा सोफा पण घेऊन जाता का आमच्या आईंसाठी? सोफा तिकडं नाही बा सोफा नाही जमायला. दादा करा की ऍडजस्ट करा. नाही एवढी जागाच नाही तर ऍडजस्ट करा ना. आमच्या आईना ना इथे सोफ्यात रुतून बसायची सवय आहे. बघा ना सोफा लागतो त्यांना बसायला. जा ना एवढा सोफा घेऊ. अहो नाही बाई नाही जमणार सोफा न्यायला. एवढी जागाच नाही तर ऍडजस्ट करा. नाही जमणार सांगितलं कळतं का तुम्हाला. आधी जेव 150 कुडचं बोकड न्यायचे. बोकड कुणाला म्हणला? बोकड बी घेऊन जायचे गाडीतनं जाताना. एक बोकड कशाला? खरा खरा बोकड आहे तो. गाडीतनं बोकड कशाला? आता बोकडाचीच गाडी आहे मग बोकड नको न्यायला होय. बोकडाची गाडी आणि मग बोकडाच्या गाडीतनं नेतोय मला तू. म्हातारे रडू नको लागा. तू पुढे बस की केबिन. तुम्ही म्हाताऱ्या एक काम करा तुम्ही म्हाताऱ्या पुढे केबिन मध्ये बसा. ती बोकाड वगैरे मागे लेंड्या टाकते त्यात बसू होय तुला मी. मध्ये तुला सारवीन मी. आई घ्या पिशवी. चल लवकर माहेर द्या चल. फिरमाले सासूवर आज. आणि हे काय आणलेस? हा अगं 5 रुपयाचा आला आणायला पण याच्यापेक्षा मोठी पिशवी नेतो ना आपण. आई काय ह्याच्यात आमचे 2 गाऊन दिलेत आई. अगं गाऊन कायला दिलंस? साड्या तरी द्यायच्या. मी गाऊन घालते का? आधी साड्याच देणार होते आई पण तिकडे म्हटलं तुम्हाला कशाला लागतायत कपडे. इकडे तुमच्या साड्यांचे पडदे करू. तेवढा तुमचा वास राहील घरात. अगं चेतू त्यापेक्षा अख्खी सासू ठेवून घे ना. सासू जड झाली. बोकड कुठली? मला बोकड म्हणाल्या. मला काय अशी दाढी आहे का? मी काय अशी उड्या मारत असते का? मी काय अशी ठुशी मारते का? नाही तू मार ढोशी. तुझी ढोशी नाही परतवून लावली तर नाव नाही सांगणार माझं. लगा वारी आहे लगा. म्हातारीला बोकडाचं शेम फायटिंग करते. तुम्हाला सांगतो मी एवढ्या म्हाताऱ्या डिलिव्हरी केल्या पण असा बोकड बघितला नाही गाव. काय बोलताय तुम्ही? म्हातारी तू कसली म्हातारी लगा बोकडागत. मला जी जमत नाही अजून तर 1 नंबर लगा म्हातारी. चला आता घे पिशवी चल. चालले चल त्या मामांजींना फोन करून सांग चालले तुमची वन्य वृद्धाश्रमाला. फोन करा. हॅलो मामांजी. हा बोल बेटा. आई निघाल्या बर का वृद्धाश्रमाला. कोण? आई वृद्धाश्रमाला निघाल्या. अरे का बावळट पोरी आहे का तुम्ही? असं काय करतात? तिला कशाला पाठवलं तिथं? तुम्ही तर म्हणले तो गंजेल ट्रॅक्टर दे पाठवून म्हणून. अगं येड्या हो. गंजेल ट्रॅक्टर म्हणजे माझी वहिनी उषा खरात. ती म्हातारी गावाकडे एकटी आहे. भाऊ गेल्यापासून तिच्याकडे लक्ष द्यायला कोण नाही. अगं बाई तू बाजूला हो तिकडे उचत नको. तिथं कोण बघणार तिथं? म्हणून म्हणलं तिला टाकावं वृद्धाश्रमामध्ये म्हणजे जाता येता भेट होती. मामाजी आम्हाला वाटलं ते खरं आजी म्हणजे आमच्या सासूबाईंबद्दलच विचारतात. बरं ते माने दादा काय म्हणले का ते ऍप्लिकेशन देणारा माणूस म्हणून तुमचंच नाव आहे. अरे बावळट पोरी हो. आता माझा भाऊ गेला म्हणल्यावर
मीच असणार ना अर्ज करायला. हा चूक झाली. हे गंजेल ट्रॅक्टर म्हणजे वहिनीच बोललो मी. हे माझं तुटेल नांगर कशाला पाठवीन तिथं. हे आपल्या भीतीच्या खुटीला बरं आहे. बाई अगं 2 मिनिट थांब, फोनवर बोलतोय. हा बोल बेटा. म्हणजे ही म्हातारण्याची नाही होय? नाही. अरे काय लागा तुमचं लागा टाइमपास चाललाय मागायचं धरणं. हा तुमची कुठली म्हातारी न्यायची फायनल करा, मग मला फोन करा, मग बोलवा मला. जाय लवकर. जाय लवकर लागा. काय लावलंय म्हणजे आईंना बोलायचंय तुमच्याशी. काहीच बोला. हॅलो धनी, म्हणजे मी 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 नाही जायचं रुद्राश्रमाला. हा ठेवू फोन. थँक्यू अहो ऐका तरी. रावा तिथं उसामध्ये. घाला पाणी. तुम्ही जेवढ्या रडत होत्या तेवढं आम्हाला जास्त हसू येत होतं. मस्त मस्त. मकरंदा ये बात. म्हणजे एखाद्या सादरीकरणानंतर आपण स्पीचलेस होतो म्हणजे काय हे मी अनुभवतोय. भन्नाट सादरीकरण असल्यानंतर कुठल्या कुठे आपण जातो किंवा ते सादरीकरण कुठल्या उंचीवर नेऊ शकतो याचं एक फार उत्तम उदाहरण तुम्ही आत्ता सादर केलं. आणि तुमच्या ह्या प्रहसनात न दिसणारा जो तुमचा सासरा आहे तो किती अशक्य आहे मामनजी. तो म्हणजे त्याने इथे नसतानाही तो उसात काय करतोय हे इतक्या अस्खलित पद्धतीनं म्हणजे 4 चांद लागणं म्हणजे काय, आणि आपण तिथे नसतानाही नुसत्या आवाजावर आपण काय करू शकतो याचं किती उत्तम उदाहरण आज. आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि खरोखरी स्पीचलेस. थँक्यू. उसवणंही गोड परफॉर्मन्स. थँक्यू गर्ल्स. थँक्यू. मंडळी, आता आपण बघणार आहोत अत्यंत वेगात आणि त्याच वेळी स्लो मोशनमध्ये रंगलेली क्रिकेट मॅच, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अष्टपैलू हास्य खेळाडू. तर नमस्कार मंडळींनो. माडाच्या बनात आणि रंगरंगत्या उन्हात चाललेला हा कोंबडी चषकाचा अंतिम सामना. या सामन्यात समोरासमोर आहेत बच्ची 11 आणि सावत्या 11. आणि शेवटचा षटक बच्ची 11 जिंकण्यासाठी हव्या 3 धावा, पण त्यांच्याकडे फक्त एकच गडी शिल्लक. ते म्हणतात ना, रश्श्यामध्ये मटणाची फोड आहे आणि सामन्यात चढाओढ आहे. आणि अशा प्रकारे सावत्या 11चा कर्णधार रोहित उर्फ सावत्या उर्फ माने टेन्शन मध्ये झऱ्या घालतोय. ए पामे चोपडा. अरे धन्यवाद धन्यवाद. तुझी धन्यवाद. तोंड बंद करून ग बस केला का. अरे तुमचं तिथे खेळा ना. मी खेळा म्हणजे कशाला बडाबडा करते लागा. विचार करून मग फिल्डिंग लावू मला नीट. कर काय ते लवकर. चल हा चल. आणि चला चला चालू. हा चालू. तुमच्या बॉलरले बोलवा ना पटकन, नाहीतर पेनाल्टी लागन ना. काय गरज आहे, एकाच बॉलात ना संपवतो मी. कळल 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 की तुला पण आता. कळल कळल. ए सावत्या इकडे काय आल्या का. आता काय करायचं. हा शेवटची ओव्हर आहे. याला सांग ना. हा 3 रन पाहिजे फक्त. आणि शेवटची विकेट आहे. लय जोरात हाणते ती. टेन्शन घेऊ नको. आता आपल्याला गत्याशिवाय पर्यायच नाही. अरे हा गत्या आलो. आता गत्याला अबे बोलत काय बसल्या बे. अबे सूर्य चाललं गेल्यावर प्रॉब्लेम होईन ना मग. अरे तुम्ही बोलायला लागला तर सूर्य कुठे जाऊन बसेल. तुम्ही गत्या आता आता येऊ दे गत्याला. कळल तुला मग. अरे त्याला बोलू नाही तर त्याला बोलू. मला काय फरक पडतोय. हे बघ शेवटी मी जिंकणार आहे. जिंकल्यानंतर ना असा डान्स करीन का नाही, नाव सांगणार नाही गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा टाणा. मग नाही तुझं पहिला बोलला दांडकच उडवलं नाही, मग मी बी नाव सांगणार नाही. सावत्या फ्रॉम सातारा चोर बॉडी स्पेशल लागा लागा. सांग चल. कोण आहे गत्या. कोण आहे गत्या. गतिशील व्यागापूरकर. गत्या.
आणि या ठिकाणी पूर्ण गत्याच्या नामाचा गजर होतो. अरे आमच्या उड्या मारून झालो मागणं काय असं करतेस? हॅलो टीम. गत्याला का आपण सकाळपासून खेळतोय आत्ता हॅलो करतेस होय? सकाळच केलं. काय लागा तुझं काय बी लागा. चला हा चला आत्ता इकडे बॉल आहे तिथं काय धरलंयस? हे धर बॉल. अरे बॉल खाली इथं कुठं काय धरतेस तू? हे बॉल धर. ए याला साधा बॉल खेळता येत नाही का? बॉलिंग करणार आहे अंपायर सांग त्याला. हा असाच आहे सुल्लू आहे ना. मग तुला का वाटतं तू काय राजधानी एक्सप्रेस? नाही ना. चल टाक पटकन बॉल चल. हा मी तुला आव्हान देतो. काय काय हे? बघ की आता काय कळलं तुला? आव्हान देतो. आव्हान नंतर दे. आधी 3 रन दे, बॉल टाक आणि मग जा घरी. बरं भाई कळल कळल भाई शांत नाही कळल की शांत कूल कवऱ्या कूल. अरे पण बघ ना यार. अंपायर काय झालं? बापरे. राईट आर्म ओव्हर द विकेट. चल बॉल टाक. राऊंड. कुणाला आणलं पकडून यार? ए हा खेळ. हा चल बरं भाई शांत. चल येऊ नका चल. हे बघे ए चॅलेंज कोणतं घरी चाललंय त्याला बोलू इकडं. ए बाबा घरी नाही निघाले रनअप आहे त्याचा. 36 पावलाचा रनअप असतो. किती पावलांचा? 36 पावलाचा रनअप. आता हे जाणार कधी? येणार कधी? मी खेळणार कधी? असतो आमच्या बॉलरचा असतो रनअप. ए इकडे यार. अरे रोत्या अरे माणसा ए बाबा तो असाच आहे ना सुलू आहे ना. कोण आहे तो? सुलू. तुला सुलू वाटतो तर केवढा सुलू असेल ते. अरे रोहित्या हे काय पत्ते खेळतोय? हा ए पत्ते खेळतोय तू? टाकू. टाक 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 टाक. कवऱ्या भाई तू शांत राहा ना. टेम्परामेंट हलू द्यायचं ना आपल्याला. शांत राहा तू. अबे तू कुठे गेला बघ ना. आपण जिंकणार 3 रन हवेत. शांत राहा तू. शांत राहा रोहित. त्याची ऍक्शन बघ खेळवतोय ते मला. त्याची ऍक्शन बघ रनअपची. अरे तू बॅटिंग करणार आहे का? तू बॅटिंग कर. अरे पण अशी ऍक्शन असते का रनअपची? असू दे तू बॅटिंग कर. चला अरे कवऱ्या भाई जा ना तू. तुझा खेळ. अरे सूर्य तू खेळ तिकडे. पडल. आणि गतिशील वेगेपूरकर अति प्रचंड वेगाने येतोय. फलंदाजाने तयार व्हायचंय. गतिशील वेगेपूरकर अति प्रचंड वेगाने चेंडू टाकायला या ठिकाणी येतोय. बॅट्समन तयार, बॉलर तयार. गतिशील वेगेपूरकर. ए चला आलंय ते. चला आलं चला चल चल. कत्या नाम मधलं दांडकं मोडलं पाहिजे. पण डोक्यात बॅट. येऊ द्या पटकन. ए थांब. आता काय झालं रे? टोपी नाही काढली. उडेल ना. तू काय बुमरा आहे का? टोपी उडायला एवढा स्पीड आहे तुला? मी काढू काय टोपी? राहू द्या ना बाप्पा. तू टोपी काढेपर्यंत गणपती बाप्पा येतील ना. इधर धर. शांत राहा गौऱ्या. शांत राहा. झालं. हा राहिला रुमाल. बाप केवढा आहे रे. झालं का? चल हा टाक बॉल टाक. गत्याची आयडिया गत्याची आयडिया गत्याची आयडिया गत्याची आयडिया नको टाका गत्याची आयडिया. मी स्पिन टाकू. टाक टाक आता टाक.
पिन टाक, अंडरआर्म टाक, फेके टाक, पण ए बाबा बॉल टाक ना, मॅच संपल, बॉल टाक ना यार. गौऱ्याबाई शांत राहा, टेम्परामेंट हलू द्यायचं ना आपल्याला, शांत राहा. एकच वाक्य पाठ केलंस का आज? जिंकायचं आहे आपल्याला, शांत राहा. सेम फिल्डिंग, मी रनअप घेतो. चालते. बघायचा रनअप बघा, कॅटवॉक काय, नीट बघ जरा, नीट बघ. अरे तू बॅटिंग करणार, कशाला तोंड चालू होतं, बॅटिंग उत्तर दी काय ती. अरे पण सूर्य मावळतोय रोहित्या यार, तू खेळ जा. चल ना बाबा. गौऱ्याबाई टाक. चल टाक लवकर, टाक लवकर. आणि आता गतिशील वेगे पुरकर मुरलीधरनच्या अंदाजामध्ये. रोहित्या काय ते चिडवतोय बघ, त्याच्याकडे बघ. अरे नाही, ती मुरलीधरनला फॉलो करते. तुझ्या अशी मुरलीधरन ना तुला कळण बरोबर. चल टाक लवकर. अरे तिकडे कुठं, मी इकडे आहे नागू. आता ती पॉल ॲडम्सला फॉलो करते. चल टाक लवकर रोहित्या. चला आलंय, चला. डायरेक्ट मधलं दाड का, लक्षात ठेव. चल लवकर टाक. सूर्य मावळा लागलाय, टाक ना. पटकन बॉल. आणि तुझ्या बापाने केलं होतं, आता हाऊस दॅट माग्या. अतिशय गतिशील क्रिकेट मॅच, मजा आ गया. मकरंदा काय म्हणाल? जे गतिशील वेगापूरकरनी ज्या पद्धतीनं शेवटचं षटक शेवटचा बॉल टाकला तोच इतका अप्रतिम होता आणि त्यावर जी विकेट घेतली त्यामुळे आम्हाला इतकी मजा आली. पशा खूप अप्रतिम सादरीकरण केलंस, क्या बात आहे. कारण नेहमी अशा पात्रामध्ये असं बेरिंग पकडल्यानंतर खूप कंटाळवाणं होण्याची खूप शक्यता असते, पण ती शक्यताच तू नेस्तनाबूत केलीस आणि फार अप्रतिम सादरीकरण केलं. त्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि तुला गौऱ्यानी ज्या स्पीडनी साथ दिली ती स्पीडही महत्त्वाची. तुला कुणालनी ज्या पद्धतीनं साथ दिली आणि रोहित्याने ज्या पद्धतीनं साथ दिली ती दाद देण्याजोगी अप्रतिम सादरीकरण, क्या बात आहे. सई पुष्कर, तू किती एन्जॉय केलीस ही मॅच? अप्रतिम परफॉर्मन्स. वाव. आय मीन मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. इनफॅक्ट या शोचाच खूप मोठा फॅन आहे आणि तुम्ही ह्या शोला एका वेगळ्याच लेवलला नेताय. आय एम ऑनर्ड की मी इथे बसलो आणि आय एम जस्ट एंटरटेनिंग माय सेल्फ. व्हॉट अ परफॉर्मन्स सर. प्रसादा, गौरव, व्हॉट रिॲक्शन्स. हो. आणि ती मॅच जिंकल्यावर आम्ही एवढे खुश झालो, असं वाटलं की आम्ही जिंकलो. वाव, ब्रिलियंट प्रसाद दादा. हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ यू. मंडळी, गावच्या विकासाचा प्रश्न सोडवायला जमली आहे एक ग्रामसभा आणि या ग्रामसभेची हास्यसभा करायला येत आहेत हास्याच्या गावातले इरसाल गावकरी. काय एकामेकाकडे बघता काय 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 माणसं एसटीने लवकर वाटाप नाही आलं. एसटीने चाललेलो आहे. बरं केलं. आपण ते मीटिंगला सुरुवात करूया. अहो मास्तर पटकन काय ते करत काम आहे त्याला. सरपंच कुठे ठेवायचा? इथे ठेवा. इथे फळं आलेलं आहे. ऐका ज्याच्यासाठी आपण जमलेलो आहोत
ती गोष्ट आपण सुरू करूया. सरपंच तुम्ही बसा, तुम्ही बसा. तुम्ही या गावचे पहिले नागरिक आहात, तुम्हाला मान आहे, तुम्ही बसा. धन्यवाद. हे बघा लक्षात घ्या, आपण आज एका महत्वाच्या गोष्टीसाठी इथे जमलेलो आहोत. बरोबर. ती म्हणजे काय काय महत्वाचा मुद्दा जो आपण फळ्यावर लिहिलेला आहे. गाव परकर सरपंच काय गाव पर्यटन विकास असं ठरलं होतं. परकर विकास काय त्याला पर्यटक आहे काय? हसताय काय? मला वाटलं आपला माझ्या ओळखीचा जो शब्द आहे तो परकर लिहूला. सरपंच हे बघा, तुमच्या ओळखीचा शब्द आहे म्हणून परकर लिहाल का? परकर विकास म्हणजे नेमकं काय करायचं? आम्ही परकरात नळ लावायचे का? नाही हो, एकदम. परकरावर 4 पदरी रस्ता बांधायचा का? नाही, लय मोठा होईल. बघा, परकराचा विकास म्हणजे जास्तीत जास्त नाडी जाऊन इलास्टिक येईल इतकाच काय तो विकास ही होत नाही. जास्तीत जास्त परकराचं बारदानच होतं. मास्तरांनो हो, किती बोलाल, जरासा चुकलाय मी. नाही, खूप चुकलाय तुम्ही, तुमच्या लक्षात येत नाही, मला ते खोडावं लागणार आहे. गाव पर्यटन विकास. हा, तो फरार मस्त मारला तुम्ही. फरार तुमचं व्याकरण आहे, तो रफार आहे. मी पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे येतो. तर मूळ मुद्दा जो आहे गाव पर्यटन विकास म्हणजे काय त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. ऐका, सगळ्यांनी बसून घ्या आधी. सगळ्यांनी पम्या खाली बस, पम्या खाली बस. काय मास्तरांनो, आज हा स्वर आहे. त्या मास्तरांनो जरा बसायची अडचण आहे. का रे पम्या? झाला काय? सांगतो आहे, त्यांनी विचारला नाही. त्याला सांगू द्या. काय पम्या काय काय संध्याकाळी आम्ही मॅच खेळलो होतो सीझन बॉलने. वरच्या आळीतला तो झनप्या आहे ना. कोण कोण? तो असा झनकन बॉल टाकतो बघा. हा, तो झनप्या त्याने बॉलिंग केला आणि असा बॅक साईड असा रंगकन बॉल गेलाय की नाही. मग तर मला आधी वाटलं बॉल घासून गेलाय, नंतर कळलं बॉल खोदून गेला होता. बॅक साईडची अख्खी शिलाई डचमलेली आहे. बरं, म्हणजे तुला बसता येणार नाही. आम्ही 2-3 दिवस सूज असेल ना, सूज बसवली की बसेल. काही तुझा आउटस्विंग घेऊन उभा आहेस तो वरा. तर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. सगळे आलेले आहेत? सगळे आलेले आहेत. म्हणजे गावची दिशा पटाली आणि ललिता पवार पण आले. काकीनो अहो लाजताव काय? तुम्हाला दिशा पाटाने नाही, ललिता पवार बोललाय. लाजताय यांच्या जिभेत काय हाड मास्तरांनी काय सांगून ठेव. ऐका, वरांकडे कुठं लक्ष देता वा? मला तुम्ही दिशा पाटानेच दिसता हो का? नाही कसा सौंदर्य कसा गरजेपुरता असता. नाही बरोबर. आणि माझी गरज तीव्र आहे का? एक मिनिट नाही, तुम्ही बसा 1 मिनिट. ओ घरगुती टायगर मोरे, शांत बसा. नको तिकडे तुमची हिरोपंती नकोय मला. शांत बसा एकदम. पटापट बोला. बारक्या ताप इलो घरी जाऊचा. बारक्याला बघा, हे फार महत्वाचं आहे. त्यांच्या बारक्याला ताप आलेला आहे. आपण पटापट ही मीटिंग आटोपती घेऊया. गाव पर्यटन विकास हा जो आपला मुद्दा आहे त्या अंतर्गत आपण काय करणार आहोत? तर गावात कोकणाकडे लोक काय येतात? सौंदर्य स्थळ, पर्यटन स्थळ. आपल्याकडे जी काही एक वेगळी संस्कृती आहे त्याच्यामुळे लोक आपल्याकडे येतात. तर लोकांनी आपल्याकडे यावं यासाठी आपण काय करायचं? तर जे कोणी फॉरेनर्स आपल्याकडे येतील त्यांना आपण कोकणातली स्थळं दाखवायची. त्याला काय बोलतो काय? आपल्या गावात पुरीच नाही आहेत तर स्थळ कुठून दाखवायची? नाही का ह्या माझा मुरगुटला नाही काय लागणार? काय हा कोण मुरगुटला माझी पोर? काय बोलतास मोऱ्या? मुरगटला काय? मृदूला नाव आहे ना तिचा. पण मला यायला नको. म्हणजे कसं माझा मुरगुटला लग्नाचा आहे अजून. ते काय एखाद्या फॉरेनर पोरान जर पसंत केला तर मी कॅलिफोर्नियाला सेटल होईल का नाही? काय कुठे? कॅलिफोर्निया. बने ऐकतोयस ना? ऐकतोय तर. सासरा बिन पाण्याचा चक्कालाय बघ, पिसाटलाय नुसता. मोऱ्यानू काय रे? तुमच्या 2 किंड्या 32 वेळा विकलात ना तरी कॅलिफोर्नियाच्या अर्ध्यावर पण कोण सोडणार नाही तुम्हाला. माणूस म्हणायचा. अरे कणकवलीला जाताना समोरनं टिशी येताना बघितलं की 2 किलोमीटर चालत जाता तुम्ही. नाही मोरानो, चिकू बरोबरच बोलतोय. म्हणजे माणसाने कसं पंतरून पाहून संतरून खायला पाहिजे. म्हणजे सोपं झालं का नाही एकदम?
घाबरू नका, एवढं करतायत म्हणजे काहीतरी असेल. काय झालं? सरपंच काय नेमकं? अहो ती म्हण नाही काय, माणसाने पंतरून पाहून संतरून खावे. सोपं आहे. पंतरून पाहून संतरून खावे अशी म्हणे का ती? अंथरून बघून पाय पसरावे अशी म्हणे की नाही सरपंच ती? मग मी काय बोललोय? तुम्ही चुकीचं बोललेला आहात. काय बोललोय विचार ऐका. एवढंच लक्षात ठेवा, गाव पर्यटन विकास म्हणजे काय तर कोकणात जे लोक येतील आपण त्यांना आपल्याकडची सौंदर्य स्थळं दाखवायची, वेगवेगळे प्रयत्न करायचे. काय करायचं, आपल्याकडे जे ऐतिहासिक किल्ले आहेत, ऐतिहासिक महल आहेत, ऐतिहासिक राजवाडे आहेत, त्यातली जी दालनं आहेत ती लोकांना दाखवायची, त्याच्याबद्दल माहिती द्यायची. आता आपल्याकडे तो जो तलाव आहे गावात, पोपट बरोबर, पोपट तलाव बरोबर. काय आहे, तो तलाव आता ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत आपण तो वापरू शकत नाही, कारण आजूबाजूला झाडी झुडपं आहेत. तर आपल्याला आधी ती झाडी झुडपं कापावी लागतील. अरे हो, अजिबात नाही, चालणार नाही, काय चालणार नाही. तुला माहितीये तो काय बोलणार आहे? नाही तू काय पुढे पुढे करतोय? नाही ते काय आपल्याला तू बोल काय तुझं काय? अरे वरडलो मी, तू कशा हायवेवर धावतोस? काय बोलला तुम्ही? गावातली झाडा झुडपा तोडायची नाही. नाही तर काय? अहो झाडा झुडपांमध्ये खरं सौंदर्य आहे. आयशीच्या गावात सौंदर्य आहे. नाही तर काय? कुठल्या झुडपात सौंदर्य आहे? आणि काय रे तुम्हाला कशाला हवी झुडपा? अहो झुडूप हे गावातलं एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथे आमच्यासारख्या पोरांना पोरींसोबत वैचारिक देवाणघेवाण करता येते. आमचे पण काही सणवार असतात ते उघड्यावर साजरे करता येत नाही. उद्या तुम्ही झाडी झुडपावर जर नांगर फिरवला तर आम्ही प्रेमाची करवंद तोडायची कुठं? नाही बरोबर. काही काही करवंद आंबट पण असतात का नाही? हो मोऱ्यानू, तुम्ही जाम करवंदाची जाले हलवले वाटतं. मी काय म्हणतो ऐका, या पोरांचं तुम्ही काय ऐकू नका. सगळी आपण झाडं झुडपं तोडून टाकू. चालेल. हा एक मिनिट, बाईंना काहीतरी मत ऐका. बोला बोला. बारक्याक ताप इलो मागा घरी जाऊचा लवकर काय तर आटपा. माझ्या आहे लक्षात. यांच्या बारक्याला ताप आहे, आपण पटकन आटवायला. झाडा झुडपांचं आपण बघू नंतर, पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. चालेल. सगळ्यांनी शांत बसून आता तो ऐकायचा. ठीक आहे. काय सिलेंडर फुटला? नाही ते मास्टर बसा बोलले ना, फ्लो मध्ये बसलो, शिलाईचं डोक्यातच नाही राहिलं. बाबा पम्या तू उभं राहून ऐक बाबा, बसू नको. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. आपण काय करूया, आपण जे कोणी पर्यटक येतील, फॉरेनर्स येतील, त्यांना आपण कोकणातली संस्कृती दाखवूया. खरंय खरंय, म्हणजे आपली कोकणातली जी कला आहे बरं त्यांच्यासमोर सादर करायला. नामान दाखवतो. भलगरी दादा रे गड्या, भलगरी. लाज वाटते, गाणं बदललं तरी नाचते. बारक्या तापलाय ना, बस तिकडे. अरे काय करताय तुम्ही? संस्कृती म्हटलं की हेच नाही करायचंय आपल्याला. आणखी काही वेगळ्या गोष्टी आहेत की नाही कोकणात? आहेत की नाही? मग त्या आपण दाखवूया. मी काय म्हणतो, आपण काय करूया, आमराईत आहे ना माचन तयार करूया आणि गावातल्या लाईव्ह लव्ह स्टोरी आपण दाखवूया. बाय घे आयडिया. नाश्त्याला चपातीवर लाच खाताव की काय? एवढा हलकट माणूस मी गावात बघितला. आनंद कसला व्यक्त करताय? काय म्हणाले कळलं का तुम्हाला? काय? जवळजवळ तुमचा MMS लाईव्ह दाखवायचा फॉरेनरला असं म्हणाले ते. लवकर पटापटा आवरा मागा, बारक्या ताप इलो घरी जाऊचा. यांचा एक बारक्या का तापलाय आज. ठीक आहे, करूया आपण, आटपूया, पटकन आटपूया आपण. हे बघा लक्षात घ्या, जी काही डागडुजी असेल, जी काही सुशोभीकरण असेल, जी काही माहिती असेल ती मी पुरवेन. तुम्ही फक्त एक तरी जबाबदारी घ्या, ती म्हणजे काय, तर जे कोणी फॉरेनर्स येतील, बहुतांशी फॉरेनर्स असतात, तर त्यांच्यासोबत संवाद कोण साधेल? कारण त्यांची भाषा इंग्रजी, आपली मराठी. आपल्यातल्या कोणाला जमतं का इंग्रजी? आता ह्या गावात माझ्याशिवाय आहे कोण दुसरा? अरे वा मोरे, मला इंग्रजी येतं. विचार हा होता यांना, मी कुठं नाही सांगितलं. बरोबर, मग मला सांगा, हाऊ आर यू गोइंग टू टेक केअर ऑफ देम? I know very well fantastic of fertilizer. Good thing foreign is coming and I'm a villager as not anything else. Fundamentals for fertilizer. I think you misheard. I was asking how are you going to do the hospitality? Hospital is a very nice compounder, nurse and anything fertilizer. Good fundamental store, nothing else. Yes, then this is the Arogya Kendra center house. Is my fault in outside the Khutiri field. No, I shall always having to pass. Who's this? Thing fertilizer. ऐका. This is the कोपऱ्यात जा, एकमेकांचं इंग्रजी असं घासा. त्याच्यातून ज्या ठिणग्या बाहेर पडतील त्याच्यात जळून मारा दोघं. अरे हे इंग्रजी आहे का तुमचं?
I shall always having to pass. ऐका कोपऱ्यात जा, एकमेकांचं इंग्रजी असं घासा, त्याच्यातून ज्या ठिणग्या बाहेर पडतील त्याच्यात जळून मारा दोघं. अरे हे इंग्रजी आहे का तुमचं? काहीही बोलाल तुम्ही. मरू देते कम्युनिकेशनचं मरू देते, जे काही असेल ते पण मी बघतो, करतो एखादी टीम मॅनेज मी कोणतं. मास्तरांनो मी जाव काय, बारक्या ताप आहे ना, घरी जाऊचाय. हिच्या बारक्याच्या ऐका एक मला फक्त सांगा की आता जे कोणी फॉरेनर्स येतील, जे कोणी पर्यटक येतील, त्यांच्या सोबत राहण्याची खाण्याची व्यवस्था कोण करणार? टेन्शन घेऊ नका, चिकू आणि मी यायला सगळी व्यवस्था करतो. आणि मग आमच्या हात काय फणस सोलायला गेले आहे? काय मी या गावातला सिनियर माणूस आहे, काय समजलो? मी बघतो सगळं. गावातला सगळ्यात पहिला नाग्या मी आहे. पहिला नाग्या नाही हो, पहिला नागरिक. काहीही बोलाल, काही बोलतात तोंडाला येईल तर. पहिला नाग्या येतो नागरिक. गुलाव काय तुम्ही? ऐका बसू शकत नाही. ठीक आहे मास्तरांनो माझा ऐका काय, बारक्या तापीला घरी जाऊचा. तुझ्या बारक्याला पाण्यात ठेव, तापला एवढा जा. माती खाल्ली आणि आलो या गावात. नाही मला काय पर्यटन विकास वगैरे करायचा नाही तुमच्या गावचा, तुमचं तुम्ही बघा. वा वा, अतिशय हसरी सभा, मजा आली. सई, कडक परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की माणसांना एकत्र आणणं हे सगळ्यात आयुष्यातलं अवघड काम आहे, पण हा मंच माणसांना एकत्र आणून नुसतं एकत्र आणत नाही तर एकत्र हसवतोय, आणि ह्याचं सगळ्याचं श्रेय तुम्हाला जातं. एका छान सामाजिक स्थितीवरती भाष्य करू पाहणारं मस्त स्किट किंवा प्रहसन होतं. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस मला खूप आवडले, फार मजा आली. वा 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 वा. आणि मंडळी याचबरोबर वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका विनोदाची हास्य पंचमी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.